स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8। श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 8। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 याबद्दल जाणून घेणार आहोत। मागील अध्यायात आपण पाहिले की श्री स्वामींनी विष्णुबा ब्रह्मचारी यांचा व्रताभिमान कसा हरण केला याविषयीचा कथाभाग आला आहे। या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे। जसे अक्कलकोटची जनता श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली, त्याप्रमाणेच आजूबाजूच्या इतर प्रांतातील जनता ही श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली। तत्कालीन निजामशाही राजवटीत दप्तरदार असलेले धनधान्याने व सुखाने संपन्न असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या व्याधीने ग्रस्त होते। पूर्वकर्मामुळे झालेल्या संबंध बाधेने शंकररावाचे जगणे मुश्किल झाले। शंकररावाकडे अमाप संपत्ती आणि 6 लक्षाची जहागिरी असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावाने संबंध बाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच धन दौलत खर्च केले। अनेक अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतार्पण केली, दान धर्मही केले, पण काहीच फायदा झाला नाही। ब्रह्मसंबंधाच्या बाधेमुळे त्यांच्या शरीरास अनेक व्याधी जडल्या आणि शरीर काळवंडले। नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा योग सत्पुरुष भेटले का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का, असे विचार सतत त्यांच्या मनात भेडसावत होते। शंकरराव श्री दत्तगुरूचे परम भक्त होते, म्हणून शंकररावांनी सेवा करण्यासाठी आणि व्याधीतून मुक्त होण्यासाठी ते प्रिय पत्नी सहित गाणगापूरला आले आणि अहोरात्र दत्त सेवा करू लागले। 3 महिन्याचा काळ उलटल्यानंतर आणखी काही काळाची सेवा केल्यानंतर शंकररावाच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी सेवा करा असा दृष्टांत झाला। पण शंकररावांना श्री स्वामी बद्दल काहीच ठाऊक नव्हते, म्हणून ते गाणगापुरातच राहिले। काही दिवसांनी पुन्हा शंकररावांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला। त्यामुळे आपल्या प्रिय पत्नीशी संगनमत करून शंकरराव गाणगापुराहून अक्कलकोटाला निघाले आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 8व्या अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। सोबतच आम्ही आपणासाठी मूळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 8 देत आहोत। स्वामी चरित्र सारामृत ओवीबद्ध अध्याय 8। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता। राजे निजाम सरकार
त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षाची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परी पूर्वकर्म अगाध, तया लागला ब्रह्मसमध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड लागे अन्न पाणी. आवडी भोग विलास, सुख उपभोग कैचा त्यास. निद्रा लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. बाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदाशास्त्रादिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीशी तुच्छ मानती. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारसी दोघे जन, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारी पडलेसे. आपुल्या अंगावरी वृक्षिक, एकाएकी चढले असंख. महाविषारी त्यातून एक दंशापना करीतसे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, हडबडून उठले लवकरी. गोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. स्वामी सेवा जवळी होती जे पारसी, जागृती आली तयासी. त्याने धरून बुवासी सावध केली त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. मनती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने जाग पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामी पासी. पुसता मागील प्रश्नासी, कदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाचार. होण्याविषयी अंतर तुझे जरी हा इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय मनोरी ध्यालासी. जरी वृता भये मनितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणी. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. श्री स्वामी चरित्र बुवा प्रती पटली खून, धरले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रून भरले नयन, कंठ झाला सददीत. तया समयापासून भक्ती पडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमो अध्याय गोडः. सप्तम अध्याय समाप्त. समर्थ श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.